नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023साठी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीचा सिलेबस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रिज इंजिनिअरिंग या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न जे की IBPS पॅटर्ननुसार असणार आहेत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर ब्रिज इंजिनिअरिंग इट इज अ पार्ट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग। ओके, सो हे बेसिकली काय असतं तर एक पार्ट असतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं। त्यामध्ये बघा ब्रिज हा आपल्या सर्वांनाच माहिती असतं किंवा माहिती आहे। ओके, सो ब्रिज हा एक असा स्ट्रक्चर आहे जो की चालू रस्ता बंद न होऊ देता त्यावरून दुसरा मार्ग तयार केलं जातं, त्याला आपण जनरली काय म्हणतो तर ब्रिज म्हणतो। तर हा एक ब्रिजचा स्ट्रक्चर आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काय असतं, आपण ब्रिज तयार करतो। जनरली जर तुम्ही पाहायला गेलं तर ब्रिज कुठे कुठे तयार केलं जातं तर नदीवरती आपण काय करतो, ब्रिज बांधतो किंवा पूल बांधतो। ओके, तसंच रेल्वे ब्रिज, तसंच रोडवरील किंवा हायवेवरचं जर जास्त ट्रॅफिक वगैरे असेल तर त्यावेळेस काय करतो तर त्या ठिकाणी ब्रिज आपण तयार करतो। ठीक आहे, तर ब्रिज आपण त्या ठिकाणी तयार करतो कुठे कुठे नदीवर, रेल्वे आणि रोड, हायवेज। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ज्यावेळेस ट्रॅफिक किंवा ऑब्स्टॅकल्स असेल किंवा एखाद्या मार्गामध्ये एखाद्या ऑब्स्टॅकल्स असेल तर तो रेड्यूस करण्यासाठी आपण जनरली काय करतो, ब्रिजची निर्मिती करतो। ओके, सो ब्रिजचा नेमका स्ट्रक्चर कशा प्रकारे असतो किंवा ब्रिजचे मेन कॉम्पोनंट्स कोणते आहेत ते आपण डिस्कस करूयात। बघा, जर ब्रिज आपण पाहिलं तर ब्रिजचे बेसिकली दोन कॉम्पोनंट्स आहेत। ते कोणते तर सबस्ट्रक्चर, कोणता आहे सबस्ट्रक्चर आणि दुसरा जो आहे तो सुपरस्ट्रक्चर। हे दोन कॉम्पोनंट काय आहेत, ब्रिजचे मेन कॉम्पोनंट आहेत, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर। तर बघा, सबस्ट्रक्चर म्हणजे काय असणार आहे, इट इज नथिंग बट द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द ब्रिज। हा जो काही ब्रिजचा जो लोअर पार्ट आहे, बघा हा ब्रिजचा जो लोअर पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर म्हणतो। काय असतं हे, काय असतं स्ट्रक्चर। ओके, लोअर मोस्ट पार्ट इज नथिंग बट दी सबस्ट्रक्चर। ओके, सो दोन कॉम्पोनंट आहेत ब्रिजचे, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर। सबस्ट्रक्चर कशाला म्हणायचं तर जो काही ब्रिजचा लोअर मोस्ट पार्ट ऑफ ब्रिज विच सपोर्ट द एंटायर स्ट्रक्चर मेड फ्रॉम दी अबुटमेंट पियर्स। ओके, जे काही पियर्स आहेत, आता हे एक आहे पियर्स, आता हे हा अबुटमेंट आहे। ओके, तर हे पियर्स आणि अबुटमेंट मिळून जो काही होल बॉडी स्ट्रक्चर या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तर त्याला काय म्हटलं जातं तर सबस्ट्रक्चर। ओके, जो काही लोड या ठिकाणी आहे तो सस्टेन करतो कोण तर सबस्ट्रक्चर। ओके, द लोअर मोस्ट पार्ट ऑफ अ ब्रिज विच सपोर्ट द एंटायर स्ट्रक्चर मेड फ्रॉम द अबुटमेंट अँड पियर्स। ओके, सो ऑल्सो द सबस्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड द सुपरस्ट्रक्चर। ओके, इज ऑल्सो कॉल्ड सुपरस्ट्रक्चर। तर विद्यार्थी मित्रांनो, दोन बेसिक कॉम्पोनंट आहेत जे की सबस्ट्रक्चर आहे आणि सुपरस्ट्रक्चर आहे। सबस्ट्रक्चर कशाला म्हणायचं तर लोअर मोस्ट पार्ट ऑफ द ब्रिज सपोर्ट द एंटायर स्ट्रक्चर मेड फ्रॉम दी पियर्स अँड अबुटमेंट। ओके, आणि सुपरस्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज सबस्ट्रक्चर। देन आता आपण पाहूयात सबस्ट्रक्चरचे कोणते कॉम्पोनंट आहेत ते। बघा विद्यार्थी मित्रांनो, सबस्ट्रक्चरचे काही महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत। यामध्ये बेसिकली जर पाहायला गेलं तर फाउंडेशन आहे, ब्रिजचा जो काय आहे बेसिक फाउंडेशन असणार आहे, तो बेसिक या ठिकाणी स्ट्रक्चरचं कॉम्पोनंट आहे। बघा, हा जो काही फाउंडेशन आहे काय असणार आहे, फाउंडेशन। ओके, फर्स्ट काय असणार आहे फाउंडेशन, सेकंड पियर्स, थर्ड येणार आहे विंग वॉल, काय असणार आहे विंग वॉल,
then fourth abutment, and then last one is what? Approaches. Okay, what? Approaches is the last one component. आता फाउंडेशन म्हणजे काय असणार आहे, पियर्स म्हणजे काय असणार आहे, अबुटमेंट म्हणजे काय असणार आहे, विंग वॉल कशाला म्हणायचं, तर आपण पाहूयात वन बाय वन. बघा, फाउंडेशन म्हणजे काय असणार आहे, इट इज अ नथिंग बट लोअर मोस्ट जो पार्ट असणार आहे हा ब्रिजचा, लोअर मोस्ट पार्ट ऑफ अ ब्रिज स्ट्रक्चर. द मेन फंक्शन ऑफ द फाउंडेशन इज वॉट? इज टू टेक अ लोड. ओके, जो काही लोड असणार आहे ब्रिजचा तो कशावरती असतं? फाउंडेशनवरती. ओके, तो फाउंडेशनवरती तो कॅरी करायचा कार्य या ठिकाणी कोण करतं? तर फाउंडेशन असतं. ठीक आहे, फाउंडेशन इज टू टेक अ लोड ऑफ दी सुपरस्ट्रक्चर अँड ट्रान्सफर दी ऑल लोड टू दी सबसॉईल थ्रू दी फाउंडेशन. ओके, ट्रान्सफर ऑल लोड टू सबसॉईल टू दी फाउंडेशन. तर हे ब्रिज फाउंडेशनचं काम आहे. नेक्स्ट आहे पियर्स. ओके, पियर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, पियर्स कशा प्रकारे काम करतं, तर इट इज अ अपराईट सपोर्ट विच इज यूज्ड टू सपोर्ट दी, आपण जनरली काय करतो, ती कॉलम जसे आपण उभा करतो बघा, वॉल स्ट्रक्चरसाठी जे कॉलम्स उभा करतो किंवा कशासाठी, तर सपोर्ट पर्पज. तर हे कशासाठी वापरतात, तर सपोर्ट, फॉर सपोर्टिंग पर्पज, अपराईट सपोर्ट. देन विंग वॉल. विंग वॉल फॉर व्हॉट पर्पज? विंग वॉल is a smaller wall that is attached to the next larger wall. काय असतं? स्मॉल भिंत असते ती कशाला अटॅच केली असती? मोठ्या भिंतीशी. ओके, विच इज अटॅच्ड टू दी लार्जर वॉल इज कॉल्ड विंग वॉल. ओके, देन अबुटमेंट. ओके, हा जो काही तुम्ही पार्ट पाहत आहात, तर हे काय आहे, तर अबुटमेंट आहे. इट इज अ टाईप ऑफ कॉलम दॅट इज कन्स्ट्रक्टेड टुवर्ड द अप्रोचड ऑफ ब्रिज. ओके, दॅट इज कन्स्ट्रक्टेड टुवर्ड द अप्रोच ऑफ ब्रिज. आणि हे काय आहे, तर डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल. ओके, आणि हा स्पॅन आहे. आणि हा जो काही एअर गॅप दिसतोय तो कशासाठी प्रोव्हाइड करतं, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नेक्स्ट याबद्दल क्वेश्चन आहे, हा डेक्ट आहे. ठीक आहे, हा जो गॅप दिसत आहे तुम्हाला तो काय आहे, तर डेक्ट आहे. ओके, सो तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बेसिक अबुटमेंट काय असतो, तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जो काही लोड आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी हा अबुटमेंट या कॉलम या ठिकाणी जनरली तयार करतात, ब्रिज ज्यावेळेस तयार करतात त्यावेळेस. ओके, सो हा बेसिकली मी तुम्हाला ब्रिज काय असतं आणि ब्रिज कशासाठी वापरतात, ब्रिज कोणत्या कंडिशनमध्ये तयार केलं जातं किंवा कुठे तयार केलं जातं हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. आता या ब्रिज इंजिनिअरिंगचे काही महत्त्वाचे MCQ पाहूयात. तर बघा, पहिला प्रश्न आहे, मिनिमम फ्री बोर्ड रिक्वायर्ड इन अ ब्रिज इज. ओके, प्रश्न पहिला बघा, मिनिमम फ्री बोर्ड रिक्वायर्ड इन अ ब्रिज इज डॅश. ओके, सो पर्याय आहेत 1 मीटर, 1.20 मीटर, C 6000 mm, 300 mm. सो किती असणार आहे, मिनिमम फ्री बोर्ड रिक्वायर्ड इन अ ब्रिज इज 1 मीटर. ओके, सो पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 2, फ्री बोर्ड इज द लेवल डिफरन्स बिटवीन फॉर्मेशन लेवल अँड डॅश. ओके, सो फ्री बोर्ड इज द लेवल डिफरन्स बिटवीन वॉट? द फॉर्मेशन लेवल अँड डॅश. पर्याय आहेत रेल लेवल, HFL, बेड लेवल आणि डेंजर लेवल. सो रेल बोर्ड free board is the level difference between the formation level and HFL. Okay, so option B is the right answer. Next question, in a single bridge the clear span is the distance between dash. Option, center of abutment, inner
faces of abutment, outer face of abutment, and width of abutment. Okay, so question number third answer is what? Inner face of abutment. Option B is the right answer. The single bridge, the clear span. Okay, the single bridge is clear span is the distance between what? Inner face of the abutment. Okay, so here is see, this is the span. So the span is nothing but the inner distance between the two abutment. Okay, this is the inner distance between the two abutment is called span. So next question is the substructure of the bridge to transfer the load dash. Okay, abutment, girders or slab, piers, wing or return wall. So substructure of bridge to transfer the load to dash what? So here is right answer is what? Substructure of bridge is transfer the load to slab or girder. Okay, option B is the right answer. Next question, bearing are provided in a bridges to transfer the load to dash dash. Option superstructure, track, embankment, and substructure. So question number 5 is answer is substructure. Option D is the right answer. So question number 6, wing walls and return walls are provided to retain dash dash. Okay, so option is earth on approach, ballast, track on approach, and none of the above. So generally wing walls and return walls are provided to retain what? So earth on approaches. Earth on approach is the right answer. Next question, question number 7, the medium of transfer load from superstructure to substructure is called. Okay, superstructure to substructure medium of load transfer is called is what? So this is the bearing. Bearing is used to transfer medium load from superstructure to substructure is what? Bearing is the right answer. Next question, question number 8, the diameter of hole of 20 dia rivet shall be a dash dash. Option 23 mm, 18 mm, 21.5 mm, and 22 mm. So here is question number 8, right answer is what? 21.5 mm. Option C is the right answer. Next question, question number 9, pipe culvert is an dash dash. Okay, pipe culvert is the major bridge, minor bridge, an important bridge, or important bridge. So pipe culvert is what? The minor bridge. Okay, what? The minor bridge. Option B is the right answer. Next question, question number 10, a bridge or viaduct carrying waterway over a valley or other gap is called adequate causeway, hydropath, and none of the above. So here is a right answer is what? Question number 10, aqueduct. Aqueduct is the bridge or viaduct carrying or waterway over a valley or other gap is called aqueduct. Option A is the right answer. Next question, question number 11, monolithic construction means that piers are connected to bridge decks without any joint and bearing. So monolithic construction means that piers are connected to bridge decks without any joints and bearings. So here is this statement is true or false. So this statement is what? True. Okay, monolithic construction means that the piers are connected to the bridge decks without any joints of the bearing is the true. Next question, question number 12,
which of the following load contribute the longitudinal force in the bridge? Option: dead load, wind load, temperature load, and creep. So following loads they contribute the longitudinal forces in the bridge. Which forces they are contributed in longitudinal force in bridge? So here is right answer is what? The wind load, also the temperature load, and the creep. These three are the contributed to the longitudinal force in the bridge. Okay, next question, question number 13. See, the design size of the elastometric bearing are based on the striking a balance between the provisions of sufficient stiffness to resist high compressive force and flexibility to allow for translation and rotation movement. Okay, so here is true statement. What they say, the design size of the elastometric bearing are based on the striking balance between the provision sufficient stiffness to resist the high compressive force. Okay, then flexibility to allow the translation and rotation movement. So this is the true. Next, question number 14. Diaphragm are adopted in concrete box, girder, bridge to dash dash purpose to transfer load from the bridge deck to bearing, contribute to the provision to torsional restraint, increase axial capacity of the deck, and increase flexural capacity of the bridge. So for what purpose diaphragm is adopted to in a concrete box, girder, bridge to the transfer load from the bridge to deck bearing and contribute to provision of torsional restraint. Restraint. These are two option is the right answer. For diaphragm is adopted in a concrete box, girder, bridge to transfer load from the bridge deck to the bearing and contribute to the provision of torsional restraint is the both are the right answer. Next question, question number 15. See, crack width is limited in reinforced concrete to dash dash. Okay, so option is prevent corrosion of reinforced bar, prevent spalling of concrete, then prevent flexural failure, and increase tensile strength. So here is the right answer is what? To prevent corrosion of reinforced bar. Okay, so crack width is limited in reinforced concrete to prevent corrosion of reinforced bar is the right answer. So these are the some 15th question regarding bridge engineering. Next video we will see the more questions regarding the bridge engineering topic. So if you are new watching this channel, then subscribe the channels and hit the bell icons. So see you in the next video. Thank you.